विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला 2 लोक, आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो. आपल्याच एका वक्तव्यामुळे शरद पवार अडचणीत आलेले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी मला 2 माणसं भेटायला आली होती. त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली, पण आपण ही ऑफर धुडकावत जनतेवरती विश्वास असल्याचं सांगितलं. हे ते शरद पवारांचं वक्तव्य आहे, जे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. कारण हे वक्तव्य केल्यापासून त्यावरती चर्चासत्र सुरू आहे. साहजिकच सत्ताधारी पक्षातले लोक टीका करत असले तरी राहून प्रश्न हाच येतो की कोण असतील बरं ती 2 माणसं ज्यांनी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला चक्क निवडणूक मॅनेज करण्याची ऑफर दिली आहे. आणि 1-2 नाही, तब्बल 160 जागी हे सगळं ऑफर त्यांनी दिलेली आहे. अजून एक प्रश्न आहे की इतक्या दिवसानंतर आत्ताच का हे सगळं वक्तव्य जे आहे ते शरद पवारांनी केलं असेल? बरं, अशा प्रकारे निवडणूक मॅनेज करणं हा खरं तर गुन्हा आहे. अशावेळी त्या 2 माणसांसंबंधी कुठलीच माहिती पवारांकडे कशी काय नाही आहे? त्यावेळी त्यांनी कुणाकडे याची तक्रार केली होती का की नाही? प्रश्न भरपूर आहेत, उत्तरं मात्र नाही आहेत. तीच आपल्याला शोधायची आहेत. सोबतच शरद पवारांच्या या वक्तव्याची चौकशीही होऊ शकते. काय चाललंय या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.